की थोडक्यात द्या. तुमच्या सगळ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये किंवा बोलण्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांना टोले आणले जातात. लढले तर दोन ठाकरे बंधू एकत्र होते. राज ठाकरेंच्या बाबतीत मात्र तुमची भाषा कायम सौम्य आहे. काही विशेष राजकीय गणित आहेत का याच्या मागे? नाही, मला काही माहिती नाही. म्हणजे बर. असा आमचा उद्देश सुद्धा नाहीये. हम्म. कारण या संदर्भातली जी काही रोज टोलेबाजी आणि जी काही भाषा वापरली जाते त्या व्यक्तीलाच हे उत्तर दिलं जातं. बरं, मग हे सुरुवात हे त्यांनी साधारण आज केलेली. सकाळी राऊतांनी जसं उत्तर दिलं तसं झालंय. नाही 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 नाही, अजिबात नाही. कविताजी, एक फक्त तुम्ही संधी दिली तर शशांकराव यांच्याबद्दल तुम्ही आता बोलताय, तर असं आहे की कागिलकर जे बेस्ट कमिटीचं काम बघायचे ते माझ्यासोबत होते. ते ज्या प्रामाणिकतेने काम करायचे, ज्या पद्धतीनं सुहास सामंत त्यांच्याबरोबर त्यांची खडाजंगी व्हायची आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत होतो, हे मी बेस्ट समितीत खरोखर मनापासून बघितलेलं आहे. आणि आताही परत सांगतो, शशांकराव हे आज भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत नाहीत. तुमची माहिती चुकीची असेल. गेली 3-4 वर्ष ते आमच्या संपर्कात आहेत. ते कार्यक्रमाला येतात. माझे चांगले मित्र आहेत, माझ्याही कार्यक्रमाला येतात. पण कामगारांच्या बाबतीत त्यांची भूमिका अतिशय सडेतोड असते. ते ठीक. कामगारांच्या हिताच्या बाबतीत कुठेही तडजोड बर, करत ठीक नाहीत. ठीक मला आहे, ठीक ह्याचं आहे. अप्रूप वाटतं जे तुम्हाला, म्हणजे मला माहित नाही, तुम्ही शशांकराव यांना जे म्हणालात ना, तर इज अ सायलेंट प्लेअर, बट कासवाच्या गतीनं ते कामगारांच्या हितासाठी काम करत असतात, एवढं तुम्हाला नक्की सांगतो. हा, नाही, पण मी ते सायलेंट प्लेअर हे वक्तव्य नव्हतं, ते प्रश्नचिन्ह होतं माझं, ज्याचं उत्तर मी प्रवीण सरांना विचारलं होतं आणि ही सेड नो म्हणून.